नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत यशस्वी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर प्रत्येक घटकावर आधारित 20 गुणांची चाचणी परीक्षा आपण अपलोड करणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या घटकावर आधारित 20 गुणांची चाचणी परीक्षा उत्तरासह अपलोड करणार आहोत। तसेच आपल्या या चॅनलवर असे प्रत्येक घटकावर आधारित 20 गुणांची चाचणी परीक्षा उत्तरासह अपलोड करणार आहोत। त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा। तर सुरू करूया पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठावर आधारित 20 गुणांची चाचणी परीक्षा। यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। यामध्ये 2 विधाने विचारली जातील। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय जे आहेत त्यामध्ये अ व्होल्टियर, त्यानंतर ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व्होल्टियर। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब संग्रहालयात ठेवण्यात आला। तर याचे उत्तर जे आहे त्यासाठी पर्याय आहेत अ इंग्लंडच्या, ब अमेरिकेच्या, क जर्मनीच्या आणि ड फ्रान्सच्या। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फ्रान्सच्या। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिला जो गट आहे तो आपण पाहू। त्यामध्ये इतिहासकार व त्यांचे देश दिलेले आहेत। यापैकी चुकीची जोडी जी आहे ती आपणास ओळखायची आहे। त्यामध्ये 1 हेरोडोटस ग्रीस, 2 सिमॉन द बोवा जर्मनी, त्यानंतर 3 मायकेल फुको फ्रान्स आणि 4 रेने देकार्त फ्रान्स। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती जोडी क्रमांक 2 सिमॉन द बोवा जर्मनी। त्यानंतर दुसरा जो गट आहे, दुसरा गट आपण पाहू। दुसरा गट आहे 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस, 2 वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, 3 स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिमॉन द बोवा आणि 4 संशोधनात दस्तऐवजाच्या कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे टिपा लिहा। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। यामध्ये 2 टिपा विचारल्या जातील। त्यापैकी पहिली जी टिपा आहे ती म्हणजे कार्ल मार्क्स। तर याचे उत्तर 1 कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेला। त्यानंतर 2 त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्याने मांडलेल्या वर्ग संघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो। त्यानंतर 3 मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे त्यांनी म्हटले आहे। त्यानंतर 4 इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो असे त्यांचे मत होते। त्यांच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आली। तर मित्रहो, अशा प्रकारे मुद्देसूद आपण प्रश्नांचे उत्तर लिहिले पाहिजे जेणेकरून आपणास पैकीच्या पैकी गुण प्राप्त होतील। त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल। तर याचे उत्तर 1 जॉर्ज हेगेल हे जर्मन तत्वज्ञ होते। त्यानंतर 2 त्यांच्या एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या तत्वज्ञानपर ग्रंथात त्यांची व्याख्याने व लेख यांचे संकलन केले आहे। त्यानंतर 3 रिझन इन हिस्ट्री हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे। त्यानंतर 4 भूतकालीन घटनेचा अर्थ लावण्यासाठी हेगेलने द्वंद्ववादी पद्धतीची मांडणी केली। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। हे 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये संकल्पना चित्र जे आहे ते म्हणजे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत। तर आपणास 4 विचारवंत लिहिणे अपेक्षित आहे। त्यापैकी पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे रेने देकार्त, त्यानंतर दुसरे विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, त्यानंतर तिसरे विचारवंत व्होल्टियर आणि चौथे विचारवंत लिओपोल्ड व्हॅन रांके। अशा प्रकारे ही संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहे। त्यानंतर प्रश्न
तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर 1. इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर 3. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सर्वकालीन नियम मांडणे शक्य होते. त्यानंतर 2. इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो. त्यानंतर 3. त्या घटनाची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. त्यानंतर 4. एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सर्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नाही. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असेल. तर पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहू. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षांचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. त्यानंतर 2. मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावरून व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. त्यानंतर 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा असा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियाच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. त्यानंतर 5वा मुद्दा 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. तर मित्रहो, अशाच प्रकारे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.